घरात येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुण वर्गाला उद्योजक बनवणे या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे स्थापन करण्यात आले. याच्याच माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत आणि मराठा समाजातील 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती निमित्त आज सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या मधुरम बँक्वेट हॉल येथे जिल्हास्तरीय लाभार्थी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, नाशिक मध्येचे आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आलेल्या प्रमुख अतिथींचा देखील सत्कार करण्यात आला. याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर आणि आमदार देवयानी फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार बांधवांना, 82 साली अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठा महासंघाची स्थापना करून माथाडी कामगार असेल, मराठा बांधव असतील, त्या तरुणांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी खूप मोठं काम उभं केलं आणि अल्पावधीमध्ये मराठा समाज ज्यांच्या पाठीशी उभा राहिला, माथाडी कामगारांचे प्रश्न ज्यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवले, त्यांनी एक दिवस करणभाऊ हाक दिली की माझ्या मराठा बांधवांना, माझ्या मराठा तरुणांना, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या माझ्या तरुणांना आरक्षण मिळायला पाहिजे. आणि हे जर आरक्षण सरकारने दिलं नाही 82 साली, तर मी माझ्या प्राणांची आहुती देईल. एवढा जिगरबाज नेता की पाहिला नाही की 22 तारखेला ते घोषणा करतात आणि 23 तारखेला स्वतःच्या डोक्यामध्ये गोळ्या घालून घेतात आणि आत्महत्या करतात. त्यावेळेच्या सरकारने जर हे आरक्षण करणं भाऊ त्याच कालावधीमध्ये जर मंजूर केलं असतं, तर माझा मराठा समाज जो आहे आज हा मागासलेला राहिला नसता. अण्णासाहेब पाटील यांची आहुती झाली, त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. परंतु आपल्याला माहिती पाहिजे की जेव्हा अण्णासाहेब पाटलांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, तेव्हा त्यांची मुलं खूप लहान होती. आमचे नरेंद्र भाऊ त्यावेळेस फक्त 7 वर्षाचे होते. मुलांना वेगळ्या खोलीमध्ये कोंडलं, बायकोला बाहेर पाठवलं आणि स्वतःच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडून घेतल्या. आणि जर त्यांनी आहुती दिली नसती तर मला असं वाटतंय की त्यांनी सरकारशी लढून एक कुठला चळवळीतला आपला नेता हा हरपला नसता. मी घेतलेलं कर्ज हे माझ्या साहेबांचं सांडलेल्या रक्ताचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला मी जागलं पाहिजे. त्या प्रतीकाच्या स्वाभिमानाला मी माझा स्वाभिमान जपला पाहिजे. म्हणून ती मंडळी सुद्धा साहेब प्रामाणिकपणे ते कर्ज भरतात. कोणी कर्ज थकवत नाही आणि थकवलं जरी एखाद्याने असेल तर ती त्याची मजबुरी असते, म्हणून तो त्या ठिकाणी भरू शकत नाही. पण नंतर का होईना पण ते भरतात. त्याच्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे आज या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या उद्योजक व्यवसायाला एक संजीवनी देणारं महामंडळ आहे. संजीवनी म्हणजे बिनव्याजी कर्ज. आता मगाशी आपण ताई तुम्ही सगळ्यांनी कर्ज घेतले, तुम्ही सगळ्यांनी कर्ज परतफेड पण केली. हे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ खऱ्या अर्थाने या मराठ्यांच्या भगिनीच्या जीवनाचा आधार बनलेला आहे, त्यांच्या जीवनाचा स्वाभिमान बनलेला आहे. एखाद्याकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा, त्याच्या उपकाराचं ओझं झेलण्यापेक्षा माझ्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज घेऊन मी माझ्या स्वाभिमानाची लढाई जिंकू शकते. हे या महिलांना नरेंद्र पाटील साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमीकरण करून आज या महाराष्ट्रात वेगळा इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे साहेबांसाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. एक प्रामाणिक नेतृत्व आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले, तसेच लाभार्थींना शुभेच्छा दिल्या. या सभेला या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अपेक्षित पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे
त्याचबरोबर मंत्री महोदय आदरणीय विखे पाटील साहेब यांना नियोजित कार्यक्रमामुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. कालच आपल्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि जळगावमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत म्हणून त्या नियोजनाला त्या ठिकाणी गेले. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 लाख मराठा उद्योजक घडवत असताना आमचे फार वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. आजपर्यंत आपण राज्यामध्ये अशी महामंडळं पाहिली की जी महामंडळं प्रत्यक्षामध्ये कर्ज देत होती आणि ती कर्ज त्या चळवळीतल्या असणाऱ्या लोकांना नसून आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना ते मिळत होते आणि कालांतराने ते सर्व कार्यकर्ते ते पैसे परतफेड करत होती आणि त्यावेळेला ती महामंडळाला अडचणीमध्ये येत होती. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ज्याची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये असताना मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेबांनी आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी केली. आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष स्वर्गीय किसनराव वरखेटे साहेबांनी आणि स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी त्यावेळेला मागणी केली आणि त्या मागणीला अनुसरून या महामंडळाची स्थापना त्यावेळेला झाली. प्रत्यक्षात महामंडळ हे 20 भांडवलापुरतं मर्यादित होतं. प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या कमी होती. परंतु ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झालं आणि त्यावेळेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्या मागणीमध्ये जे काही मागणी होती त्या मागणीमध्ये एक होतं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्घटना करण्यात यावी. त्याप्रमाणे इतर समाजाला शैक्षणिक म्हणून त्या ठिकाणी बार्टी होती, महाज्योती होती, तशी सारथी संघटना ही मराठा समाजासाठी चालू करण्यात यावी ती मागणी होती आणि मराठा आरक्षणाची तर मागणी होतीच. त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेमध्ये आमच्या मराठा चळवळीच्या लोकांनी सांगितलं की साहेब आपण इतिकडनं 500 कोटी द्या, कुणी सांगितलं 1000 कोटी द्या. परंतु फडणवीस साहेबांच्या एक लक्षात आलं, ज्यादा कदाचित 500 आणि 1000 कोटी देऊन मराठा समाजाची भूक भागणार नाही आणि ते पैसे योग्य ठिकाणी जर गेले नाही तर परत त्या ठिकाणी मराठा समाजाला योजनेपासून वंचित राहावं लागेल आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की बँकेमधून दिलेलं कर्ज आणि त्या कर्जावरचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी देईल. या मेळाव्यास नाशिकमध्येचे आमदार देवयानी फरांदे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, छत्रपती सेनेचे चेतन शेलार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे व्यंकटेश मोरे, दत्ताजी पाटील, नानासाहेब पाटील, देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड, महिंद्रा ट्रॅक्टरचे स्वप्नील जोशी, भाविंड बिल शोरूमचे अमित शाह, कमल कार्लिनचे जितू शहा, हनीबी FPO गटाचे अध्यक्ष विशुपंत गायखे, नानासाहेब बच्चाव, सुनील बच्चाव आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी लाभार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. महामंडळाची स्थापना 1998 साली झाली आणि महामंडळाचा प्रमुख उद्देश होता की जो काही दबलेला पिचलेला मराठा आहे त्या मराठा बांधवाला कुठेतरी आर्थिक उन्नती व्हावी, त्याला कुठेतरी लाभ मिळावा, त्याच्या उद्योगाला चालना मिळावी आणि ती चालना मिळत असताना महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कुठल्या तरी प्रकारचा लाभ देण्यात यावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून आमचे मार्गदर्शक नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो. आज या महामंडळाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये 1 लाख उद्योजक तयार करण्याची जी किमया आहे ती नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण केलेली आहे. परंतु सर्वात गर्वाची गोष्ट आहे की हे 1 लाख लाभार्थी पूर्ण होत असताना त्यामध्ये फक्त नाशिक जिल्ह्याचा वाटा हा 10% आहे. म्हणजे फक्त नाशिक जिल्ह्यातले 10,000 लाभार्थी हे आम्ही तयार करून दाखवलेले आहेत. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी आलेल्या सर्व लाभार्थी यांनी नरेंद्र पाटील यांचे आभार मानले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.